नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी बुधवारी जाहीर केली। अंतिम आकडेवारीमध्ये सरासरी 3 ते 6% वाढ झाली आणि यावरूनच आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। मतदानाची टक्केवारी अचानक इतकी कशी वाढली आणि आकडेवारी जाहीर करण्यात इतका विलंब का झाला असा सवाल आता विचारला जातोय। निवडणूक आयोग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय आणि यावेळी वाद सुरू झालाय तो मतदानाच्या टक्केवारीवरून। लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर जवळपास 10 दिवसांनी अंतिम टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे। अंतिम आकडेवारीत मतदानाचा टक्का जवळपास 3 ते 6% वाढलाय। पहिल्या टप्प्याची आकडेवारी आधी 60% होती, तर अंतिम आकडा 66.14% जाहीर करण्यात आलाय। तर दुसऱ्या टप्प्यात 26 तारखेला संध्याकाळपर्यंत 61% मतदान झालं होतं, पण त्यानंतर अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे ती आहे 66.71%। महाराष्ट्राचा विचार केला तर आधी 54.34% मतदान झालं होतं आणि आता अंतिम आकडेवारीत ते 62.71% जाहीर करण्यात आलंय। म्हणजेच मतदानाच्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या प्राथमिक आकडेवारीपेक्षा हे प्रमाण तब्बल 6% जास्त आहे आणि त्यामुळेच निवडणूक आयोग टार्गेटवर आलाय। मतदानाचा आकडा अचानक कसा वाढला, निवडणूक आयोगाला इतका वेळ का लागला असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय। पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर 11 दिवसांनी जे आकडे त्यांनी आता दिलेले आहेत आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर 3 दिवसांनी हे साधारण त्या सर्व मतदारसंघामध्ये अचानक 6 ते 60% मतदानामध्ये वाढ झाल्याचं निवडणूक आयोगाच्या नव्या आकडेवारीमध्ये आलं आहे। नांदेडला मतदान संपलं तेव्हा 52% मतदान झालं होतं। हे निवडणूक आयोगाचे आकडे आहेत, त्यात अर्धा किंवा 1% फरक दुसऱ्या दिवशी पूर्ण होईपर्यंत होतो, पण 52%चं 62% कसं काय होऊ शकतं? संजय राऊत यांना आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिलंय ते नितेश राणेंनी। आता स्वतःने एका साधी सरपंचांची निवडणूक लढवली नाही, मतदार कसे वागतात, किती वाजता सकाळी मतदानासाठी निघतात, ह्याला ज्याला ठाण पत्ता नाही त्यानं का आयुष्यात छोटी कुठलीच निवडणूक लढवलेली नाही आणि हा निवडणूक आयोगाला सल्ले देतोय ते एवढ्या उशिरा निवडणूक आयोगाचा रिपोर्ट का आला, हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार या संजय राजाराम राऊतला आहे का? मतदानाच्या टक्केवारीवर शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। गडचिरोलीत मतदान जास्त आहे आणि नागपुरात कमी कसं असा सवाल त्यांनी केला, तर शरद पवार नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतायत असा आरोप चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। गडचिरोली हाईएस्ट रेटिंग आहे, आदिवासींचा काही भाग दुर्गम आहे असं असताना सुद्धा चंद्रपूरच्या नागपूरपेक्षा गडचिरोलीची टक्केवारी जास्त आहे असाची माहिती घ्यावी लागेल देशमध्ये जाऊन। आणि नागपूरला 50% 6 वाजता शेवटची रांग संपतं तेव्हा 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत जेवढे लोक 6 वाजता आले ते लांबत लांब 8-8:30 पर्यंत मतदान होत असतं, त्यामुळे ती पर्सेंटेज शेवटी डिक्लेअर होतं। त्यामुळे पवार साहेब असे चुकीचे नॅरेटिव्ह सेट करू नका, राजकारणामध्ये इतक्या खाली जाल हे वाटत नाही। लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यासोबत नवा वाद सुरू होतोय, त्या वादात आता टक्केवारीची भर पडली आहे। एकूणच निवडणूक आयोग या आरोपांना आता उत्तर काय देतं हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।